आदिमानस मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इकडे सत्या जे देविकाचे काका आहेत त्यांना घेऊन आलेला असतो आणि म्हणत असतो, शेवटी काय तर इकडे मी देविकाच्या काकांना घेऊन आलेलो आहे ना, ते महत्त्वाचं आहे असं इकडे तो बोलत असतो. आणि तेव्हा इकडे देविकाचे काका म्हणत असतात, हो हबीबी हबीबी हबीबी, पण तुला हे नेमके भेटले कुठे असं विचारण्यात आलेलं असतं. तेव्हा सत्या म्हणत असतो, ते सगळं सोडा हो, हे इथे आलेत हे महत्त्वाचं आहे. त्यावर लगेच आता इकडे देविकाचे काका म्हणत असतात, पण माझं घड्याळ, माझा मोबाईल, माझी चेन हे सगळं मिळेल ना. तेव्हा सत्या म्हणत असतो, ते सगळं मिळणार आहे, पण आता तोंड उघडायचं नाही. फक्त तोंड कधी उघडायचं तर फक्त आणि फक्त इकडे जेवणासाठीच तोंड उघडायचं. आता इकडे लगेचच जो काही देविकाचा काका आहे तो परी आल्यानंतर तिच्यासमोर गुडघ्यावर बसूनच बसलेला असतो आणि तिचं कौतुक करत असतो. आणि कौतुक करत असताना तो म्हणत असतो, खरंच मला अगदी हिच्यासारखीच सुंदर अशी मुलगी हवी होती. आणि तेव्हा तो म्हणत असतो, मी गेली कितीतरी दिवस ह्या सगळ्या गोष्टींची वाट पाहत आहे, पण मला एवढी सुंदर आणि छान अशी मुलगी आत्तापर्यंत तरी कुठे भेटलीच नाही आहे. हा सगळा तो इथे विचार करू लागतो आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर आता ती म्हणत असते, काय चाललंय तुझं, मी तर तुला ओळखतसुद्धा नाही आहे. तेव्हा तो म्हणत असतो, बघितलं आपले विचार किती जुळत आहेत. तेवढ्यातच आता इकडे ती धावत सुधाकरकडे जाते आणि येणारी आजी दिसते. आजीला पाहिल्याबरोबर आता इकडे ती म्हणत असते, आजी किती गोड दिसतेस ग काकू तू आज. त्यावर लगेच आता इकडे आजी म्हणत असतात, तू सुद्धा फार गोड दिसतेस. खरं सांगू का सुधाकर, तू ना थोडीशी घाईच केलेली आहेस. तू ह्या सगळ्या गोष्टीची घाई करायला नको होतीस बरं का. बघ बरं, मला इथे परीसारखी सुंदर आणि छान अशी मुलगी मिळाली असते सून म्हणून. तेवढ्यातच आता इकडे जो काही देविकाचा काका आहे तो येतो आणि त्याच्या हातामध्ये एक फ्लॉवर पॉट असतो आणि फ्लॉवर पॉट असल्या कारणाने तो आता लगेचच इकडे तिच्यासमोर उभा राहतो आणि म्हणत असतो, मला अगदी तुझ्यासारखीच मुलगी हवी आहे आणि तू माझी होशील का असं इकडे तो प्रश्न विचारत असतो. आणि तेव्हा ती म्हणत असते, काय चाललंय तुमचं, नाही मी तुम्हाला ओळखतसुद्धा नाही आहे आणि तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी अशा कशा बोलू शकताय. तुम्ही आत्ताच्या आत्ता बाजूला व्हा बरं, आत्ताच्या आत्ता लांब व्हा बरं असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. त्याचसोबत आपण पाहतो की हे सगळं काही होत असताना आता इकडे परीला शिंक येते. आता परीला शिंक आल्याबरोबर लगेच सुधाकर खिशातला रुमाल काढतो आणि सुधाकर खिशातला रुमाल काढून तो आता परीसमोर पकडत असतो. आणि त्याच वेळेला नेमकं इकडे जो देविकाचा काका आहे तो सुद्धा खिशातला रुमाल काढतो आणि तो सुद्धा इथे आता जी काही परी आहे त्या परीला तो देत असतो. आता तेव्हा सत्या म्हणत असतो, अगं निरूपा काय चाललंय बघतेस ना तू, म्हणजे कॉम्पिटिशन मात्र जोर धरून सुरू आहे बघ. आता इकडे लगेचच जी परी आहे ती सुधाकरचा रुमाल घेते आणि तोंड पुसत असते. आता सुधाकरचा रुमालने तोंड पुसल्यानंतर ती सुधाकरला रुमाल देत नाही, आला उलट त्याला म्हणत असते, असू दे ही आठवण म्हणून तू माझ्याकडेच ठेव बरं का. तेव्हा सुधाकर म्हणत असतो, ठीक आहे असू दे तुझ्याकडंच. तेव्हा लगेच आता परीने स्वतःच्या गळ्यातली जी चेन आहे ना त्यामध्ये बोट गुंतवलेलं असतं आणि ती गोलगोल फिरवत असते. आता इकडे पंकज हा सगळा काही सीन पाहत असतो. पंकज विचार करतो की सत्याला सुद्धा काहीतरी आनंद झाला किंवा त्याच्या मनासारखी एखादी गोष्ट घडली की तो सुद्धा सेम ह्याच पद्धतीने अशी चेन फिरवत असतो. मग नेमकं काय आहे हा सगळा कसला घोटाळा आहे आणि एवढं तंतोतंत कसं काय जुळून येऊ शकतं. इकडे निरूपा म्हणत असते, काय चाललेलं आहे काहीच कळत नाही. इन्व्हेस्टमेंट करायची सोडून किंवा कशामध्ये इन्व्हेस्ट करणार आहेत हा विषय सोडून बाकी सगळ्या गोष्टीवरती व्यवस्थित चर्चा सुरू आहे, पण इन्व्हेस्टमेंट करणार आहे की नाही ह्या गोष्टी आणि ह्या गोष्टीचं नाव मात्र कोणीही घेत नाही असं सुद्धा आता इकडे ती बोलू लागते. आता हे सगळं काही बोलल्यानंतर सगळेजण म्हणत असतात, चला चला जेवणासाठी जाऊयात. त्याचबरोबर सत्या म्हणत असतो, निरूपा दुसरी आल्यानंतर इथे पहिलीची मात्र जरा हालच होते. तुला तर फार फार जास्त कोणी ओळखायला सुद्धा तयार नाही आहे निरूपा असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. आता ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर सगळेजण बाहेर पार्टीच्या ठिकाणी जेवणासाठी जाऊन पोहोचलेले असतात. पार्टीच्या ठिकाणी जेवणासाठी जाऊन पोहोचल्यानंतर लगेचच आता इकडे जे काही देविकाचे
काका म्हणून आणलेले असतात. ते म्हणत असतात, सत्या अरे दे ना मला माझी चैन आणि त्याचबरोबर माझं घड्याळ दे ना. तेव्हा सत्या म्हणत असतो, सत्याचा वादा आणि तो सांगलीमध्ये पाळला जाणार नाही असं कधी होईल का? सत्याचा वादा म्हणजे लाखात एक असतो आणि तो होणारच आहे, तू काळजी करू नकोस. तेव्हा लगेच आता इकडे तो म्हणत असतो, मग कधी देणार आहेस? दे ना माझी चैन आणि ते सगळं दे ना. असं म्हणून सर ते शेवटी काय तर आता इकडे त्यानं ती चेन जी आहे ती काढून दिलेली असते आणि त्याचबरोबर त्याचा जो जो काही इथे चेन आणि त्याचबरोबर त्याचा फोन हे दोन्ही काढून दिलेलं असतं. आता इकडे तो म्हणत असतो, बरं झालं एकदाच मला हे सगळं काही मिळालं आहे, ह्यातच मला आनंद आहे. असं सुद्धा इकडे आता तो बोलू लागतो. ह्या सर्व काही गोष्टी बोलल्यानंतर तो आता जेवणाचं ताट घेतो आणि एका टेबलवरती येऊन बसत असतो. खरं तर त्याला परीबरोबर जेवायला बसायचं असतं. परी फोनवर बोलण्यामध्ये बिझी असते. तिचं लक्ष ह्या सर्व गोष्टीकडे अजिबात नसतं आणि तरीसुद्धा इकडे ती म्हणत असते, काय चाललंय काय तुझं? तू असं माझ्या मागे पुढे का आणि कशामुळे करतोस? हे बघ ह्या सगळ्या गोष्टी तू अशा पद्धतीने करू नकोस. आत्ताच्या आत्ता तू माझ्यापासून लांब हो. तेव्हा लगेच आता इकडे तो म्हणत असतो, असं काय करताय? हे बघा मी काय म्हणतोय ते ऐकून घ्या ना. आपण दोघंजण एकत्र जेवणासाठी बसूयात. दोघंजण एकत्र जेवायला बसलो की फार छान दिसेल, फार छान वाटेल. तेव्हा लगेच आता इकडे ती म्हणत असते, नाही म्हणून सांगितलंय ना तुला. तुला किती वेळा सांगितलंय की तू माझ्याजवळ येऊ नकोस आणि मला तुझ्यासोबत जेवायला सुद्धा बसायचं नाही आहे. तरीसुद्धा तू ह्या सगळ्या गोष्टी का आणि कशासाठी करतोयस तेच मला काही कळत नाही आहे. चल आत्ताच्या आत्ता इथून बाजूला हो आणि मला तुझ्यासोबत काहीच बोलायचं नाही आहे आणि काही ऐकूनसुद्धा घ्यायचं नाही आहे. तेव्हा आता इकडे सगळेजण एका टेबलवर बसलेले असतात. ज्या टेबलवरती निरूपा त्याचबरोबर सुधाकर आणि इकडे आता परी तिथेच हा सुद्धा जाऊन बसतो आणि हा सुद्धा तिथे जाऊन बसल्याबरोबर आपण पाहतो की इकडे तो हाताने खात असतो. आता हाताने खात असताना इकडे मात्र जी काही निरूपा आहे ती सुद्धा पाहते. परी तर हे सगळं विचार करत असते की असं कोण खातं, चायनीज हाताने वगैरे कोण खातात असा विषय इकडे ती करत असते. आणि तेव्हा देविकामध्ये पडते आणि देविका म्हणत असते, त्याचं काय आहे ना, तुम्हाला एक गोष्ट सांगू का? सगळ्यात महत्त्वाची म्हणजे इथे अंकल ना महाराष्ट्रीयन पद्धतीचे आहेत. अंकलला महाराष्ट्रीयन पद्धत आणि त्याचबरोबर महाराष्ट्रीयन रूढी परंपरा जपायला फार आवडतं आणि म्हणूनच ते हाताने खात आहेत, हो की नाही अंकल? तेव्हा आता परी म्हणत असते, शिवबाबा मला ना इथे या माणसाबरोबर अजिबात बसायचं नाही, मी इथे बसूच शकत नाही आहे, असं सुद्धा इकडे आता ती बोलत असते. तेव्हा इकडे आता जो काही सुधाकर आहे तो सुधाकर खात असतानाच तेवढ्यातच त्याला ठसका लागतो. तेव्हा लगेच आता परी त्याला जवळ घेते आणि त्याचबरोबर म्हणत असते, थांब थांब मी आणखी तुझ्यासाठी वाढून घेऊन येते. तेव्हा इकडे आता आजी म्हणत असतात, खरं तर हे सगळं सुधाकर तुझ्या बायकोने करायला हवंय, पण तुझी बायको मात्र अजिबात ह्या सगळ्या गोष्टी करतच नाही आहे. तेव्हा निरूपा म्हणत असते, एक मिनिट मी आणते त्यांच्यासाठी वाढून. असं म्हणून परीकडे धावतच जाते आणि म्हणत असते, द्या इकडे ते जे काही वाढायचं आहे ना माझ्या नवऱ्याला मी वाढते. तेव्हा ती म्हणत असते, असू देत ना, ठीक आहे हे घ्या. असं म्हणून आता ती तिच्या जागेवर जाऊन बसते. स्वतःच्याच डिशमधलं असलेलं चायनीज ती आता सुधाकरला भरवत असते. आता सुधाकर मात्र तिच्या हाताने घास खात असतो आणि तेव्हा सगळेजण ह्या दोघांकडे पाहतच असतात. ही जी काही परी आहे ती सुधाकरच्या फारच जवळची मैत्रीण दिसते बहुतेक, कारण सर्वांसमोर त्याला भरवणं काय त्याचबरोबर बऱ्याच त्याच्या बाबतीत पॉझिटिव्ह अशा वाईब्स देत असते आणि त्याचबरोबर गोष्टीसुद्धा घडून येत असतात. आता इकडे सुधाकर म्हणत असतो, असू देत ग माझं मी खातो परी. यावरती म्हणत असते, असू देत रे सुधू, किती दिवसांनी भेटलोय आपण. तेव्हा आजी म्हणत असतात, अगं निरूपा तू अशी उभी का, तू सुद्धा बस ना, तो सुद्धा जॉईन हो, तुला जेवायचं नाही आहे का? तर आता इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की देविकाचं पूर्ण लक्ष तिच्या काकांकडे असतं, कारण ती विचार करत असते, जर आता ह्या काकाला नाही अडवलं तर हा काका अजून काहीतरी माझ्याकरिता उद्योग वाढून ठेवील, त्यामुळे काही जरी झालं ना तरी ह्याचा पत्ता कट केलाच पाहिजे.
काय करू म्हणजे हा इथून निघून जाईल. देविका आणि पंकज दोघेही जर एका टेबलवर बसलेले असतात तेव्हा पंकज त्याचा फूड जो आहे तो फार छान पद्धतीने एन्जॉय करत असतो. तर इकडे जो काही रवी आणि त्याचबरोबर रिया हे दोघेही जण एका टेबलवर बसलेले असतात आणि बाकीचे एका टेबलवर बसलेले असतात. पण आतापर्यंत निरूपाला मात्र जागाच मिळाली नसते. जो इथे देविकाचा अंकल आहे तो सुद्धा त्याच जागेवर येऊन बसलेला असतो. त्यामुळे बिचारी तशीच लटकळतच बराच वेळ उभी असते. आता इकडे पंकज विचार करतो, नेमकं हे कॉम्बिनेशन आहे तरी काय, मला काहीच कळत नाहीये. कारण इकडे आता जेव्हा हे लोक जेवत होते तेव्हा परीने म्हटलेलं असतं, वा 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 वा, पनीरची भाजी काय सुंदर झालेली आहे. तेव्हा इकडे काका म्हणत असतात, मला तर हबीबी हबीबी कोंबडी फारच आवडते बरं का हबीबी, असं इकडे तो म्हणत असतो. आता देविका म्हणत असते, हा नक्कीच मला कुठेतरी नेऊन अडकवेल. काही जरी झालं तरीसुद्धा ह्याला शांत केलं पाहिजे. पण कसं शांत करावं आणि काय करावं हेच मला कळत नाही. तेवढ्यातच आता इकडे ही जी काही परी आहे ती म्हणत असते, खरं तर मला ना मीरासारखीच सून म्हणून इथे आवडली असती. मला मीरासारखी सून पाहिजे. तर आता इकडे मीराला आनंद झालेला असतो. पण पंकज म्हणत असतो, बाप रे बाप, हे सगळं नेमकं काय सुरू आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी कशाबद्दल सुरू आहे तेच मला काही कळत नाही. आणि तेव्हा लगेच आता इकडे ती सुधूला सुद्धा म्हणत असते, असू दे रे सुधू, एवढ्या सगळ्या गोष्टीचा तू एवढा विचार फार फार करू नकोस. सगळं काही व्यवस्थित होईल. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुला ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करण्याची फार सुद्धा गरज नाही आहे, समजलं तुला, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याचसोबत आपण पाहतो की इकडे आता जी काही देविका आहे ती विचार करते, नाही नाही, काही जरी झालं ना तरीसुद्धा मला काहीतरी करावं लागेल. म्हणून ती लगेचच आता स्वतःचा मोबाईल घेते आणि तिथे बसलेल्या तिच्या त्या अंकलला कॉल करते. आता अंकल तो मोबाईल काढून पाहतो तर देविकाचा कॉल आलेला असतो आणि त्यामुळे तो फोन उचलून घेतो, हॅलो हॅलो करत असतो पण आवाज येत नसतो. तेव्हा देविका धावतच त्याच्याकडे जाते आणि म्हणत असते, काय झालं अंकल, तुम्हाला आवाज येत नाही आहे का? बहुतेक ना इथे ना नेटवर्क इश्यू आहे. चला मी तुम्हाला ना नेटवर्क एरियामध्ये घेऊन जाते. तिथे गेल्यानंतर तुम्ही सावकाश आरामात फोनवर बोला, असं म्हणून सगळ्यांना ते कारण देते नेटवर्कचं आणि तिथून निघून जाते. आता तिथून निघून गेल्यानंतर ती त्यांना बाजूला कोपऱ्यात घेत असते. इकडे जी निरूपा आहे ती हा सगळं काही प्रकारे ते पाहत असते. तेव्हा आता इकडे देविकाने त्याला बाजूला घेतल्यानंतर ती म्हणत असते, काय चाललंय तुझं, तू का आलास इथे? सांगितलं होतं ना इथे यायचं नाही आहे म्हणून, तरीसुद्धा, आणि त्याचबरोबर तुझं हे सगळं काय चाललेलं आहे? त्यावर तो म्हणत असतो, काय करणार, हे सगळं सत्यामुळे झालेलं आहे. सत्याने माझ्या गळ्यातली चेन आणि माझा मोबाईल दोन्ही काढून घेतलं आणि असं सांगितलं की जोपर्यंत मी इथे येत नाही तोपर्यंत तो ते देणार नाही. म्हणून मी गरीब, माझ्याकडे एवढे पैसे नाही, काही नाही, मग मी तरीसुद्धा इथे तुझ्यासाठी आलो आहे. तुला सासरवास होऊ नये म्हणून माझ्यासाठी, आणि मला सासरवास हो, कारण सत्याने तसं सांगितलं की तू जर तिथे आला नाहीस तर तुझी सासू तुला सासरवास करेल. त्यावर देविका म्हणत असते, तुला त्या सत्याने गंडवलंय मूर्ख, काय गरज होती इथे यायची? आता तुला तुझी चेन आणि त्याचबरोबर मोबाईल ह्या दोन्ही वस्तू भेटल्यात ना? तेव्हा तो म्हणत असतो, हबीबी हबीबी, भेटल्यात मला त्या दोन्ही वस्तू. तेव्हा देविका फारच चिडते आणि म्हणत असते, आता मी तुझं काहीच नाही ऐकणार. आत्ताच्या आत्ता तू इथून निघून जायचं, आत्ताच्या आत्ता तू इथून चालता हो, असं इथे ती स्पष्टपणे त्याला सांगत असते. त्यावर तो म्हणत असतो, पण पार्टी, मला तर पार्टीसाठी इन्व्हाइट केले आणि त्याचबरोबर सत्याने जर मला काही विचारलं तर मग मी काय सांगणार आहे? तेव्हा लगेच इकडे जी सत्य आहे तो मात्र इथे तिचं पोटात ठेवतच नाही बरं का. ताबडतोब तो कोणाला तरी जाऊन सांगण्याचा प्रयत्न करत असतो. तर आता इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की सगळेजण पार्टी फारच छान पद्धतीने एन्जॉय करत असतात. सत्या आणि त्याचबरोबर इकडे परीचं काहीतरी नातं आहे असा पंकजला विश्वास पटू लागलेला असतो, खात्री वाटू लागलेली असते. कारण परीचे डोळे त्याचबरोबर सत्याचे डोळे, ह्या दोघांचेही डोळे त्याला सेम दिसू लागलेले असतात आणि त्यामुळेच तो सुतावरून स्वर्ग गाठताना सुद्धा आपल्याला पाहायला दिसत आहे. इकडे आता सरते शेवटी जे काही अंकल आहेत ते निघून गेलेले असतात. अंकल निघून गेल्यानंतर, कारण देविकाने त्यांना पाठवून दिलेलं असतं आणि देविकाने पाठवून दिल्यानंतर इकडे आता जी काही आपली निरूपा आहे ती म्हणत असते, चला चला जेवण वगैरे झाले की नाही? तेव्हा निरूपा विचार करते, हे सगळ्या गोष्टीबद्दल सगळं काही बोलायला तयार आहेत, पण इन्व्हेस्ट करायची का नाही ह्या सगळ्या गोष्टीबद्दल ते काहीच बोलत नाही आहेत. काय करायचं? तेवढ्यातच आता इथे सुधाकरला ठसका लागलेला असतो आणि तेव्हा परी धावतच जाते आणि त्याच्याकरिता पाण्याचा भरलेला ग्लास ती त्याला देत असते.
आणि पाण्याचा भरलेला ग्लास घेतल्यानंतर इकडे आता सत्या म्हणत असतो, काय झालं बा, तुला बरं वाटतंय ना, त्रास काही होत नाही आहे ना? तेव्हा सुधाकर म्हणत असतो, हो रे बाबा, मला बरं वाटतंय, कसलाही त्रास होत नाही. काय झालं ना, थोडासा ठसका लागला, त्यामुळे हे सगळं काही झाले बघ, बाकी काही नाही. त्यावर लगेचच आता इकडे जो सत्य आहे तो म्हणत असतो, पण बा तू बरा आहेस ना, म्हणजे तुला काही त्रास तर होत नाही आहे ना? तेव्हा लगेच आता इकडे तो म्हणत असतो, नाही नाही, काही नाही त्रास होत. पण आता निरुपा पुन्हा म्हणत असते, बरं मी काय म्हणते, आता हे कार्यक्रम त्याचबरोबर फंक्शन ह्या सगळ्या गोष्टी तर होतच राहणार आहेत, पण मी काय म्हणते, तुम्ही इन्व्हेस्ट कशामध्ये करणार आहात किंवा कोणासोबत करणार आहात ही गोष्ट तर काही बोललाच नाही आहात, असं निरुपा म्हणत असते. तेव्हा इकडे आता परी म्हणत असते, बोलूयात ना, त्या सगळ्या गोष्टी बोलायला वेळ आहेच ना. आणि खरं सांगू का, इकडे निरुपाला भीती वाटत असते, कारण जेव्हा इथे परीनं सत्य आणि त्याच्या बायकोचं कौतुक केलेलं असतं ना, तेव्हा ती म्हटलेली असते, खरं पाहायला गेलं तर तुम्ही बिझनेस एक नंबर करू शकता. आणि त्याचबरोबर निरुपाच्या मनामध्ये असं आलेलं असतं की उगाचच ही फुलवाली आणि त्याचबरोबर हा सत्या तर जाईल नोकरीला, सत्या तर जाईल कामाला, पण सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट म्हणजे ह्या मीराच्या बिझनेसमध्ये जर तिने इन्व्हेस्ट केलं तर तर मग काय करायचं? नाही 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 नाही, नको नको नको, अजिबात नको, असं काही होता कामा नये, असं निरुपा विचार करते. आणि निरुपाने ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर आता आपण पाहतो की इकडे दुसऱ्या बाजूला सत्याची मुद्दामच ती काळजी घेत असते. आता सत्याच्या जवळ जाते, कारण तिला आता इथे सर्वांच्या गुडबुकमध्ये राहायचं असतं, म्हणूनच ती सत्याच्या जवळ जाते आणि सत्याला म्हणत असते, सत्या बाळा आणि इकडे मी तुला भरवते. तेव्हा सत्य म्हणत असतो, नाही नाही, नको नको, अजिबात नको. अरे असं काय करतोयस, आण तर इकडे, मी तुला माझ्या हाताने प्रेमाने आणि मायेने भरवण्याचा प्रयत्न करते. त्यावर सत्य म्हणत असतो, नाही नाही, ह्या सगळ्या गोष्टींची काहीच एक गरज नाही आहे, नको. पण आता इकडे जो काही पंकज आहे तो म्हणत असतो, आईचं ना काय चाललंय मला ते काही कळतच नाही आहे, ही सत्यासोबत एवढी चांगली कधीपासून वागायला लागलेली आहे. तेव्हा इकडे देविका म्हणत असते, गेले बाबा एकदाचे फायनली काका. काय काका गेले, कुठे गेले? अगरे मी त्यांना आत्ताच बसून दिला आहे, मी आता जस्ट बाहेर गेली होती ना तेव्हा, कारण त्यांना इथे करमत नाही, राहायचं नव्हतं, बऱ्याच गोष्टी आहेत म्हणून ते निघून गेले. तेव्हा लगेच इथे जी काही आपली निरुपा आहे ती निरुपा सत्याला स्वतःच्या हातानेच भरवत असते. आणि मीराला इकडे फार आनंद होत असतो, कारण मीराने एक गोष्ट ठरवलेली असते की काही जरी झालं तरीसुद्धा इकडे या येणाऱ्या 20 दिवसामध्ये मी हे चॅलेंज घेते की सत्याला आणि त्याचबरोबर निरुपा ह्या दोघांनाही एकत्र आणेल आणि ह्या दोघांनाही एकत्र आणल्यानंतर त्यांची पूर्ण काळजी घेईल. त्याचबरोबर इथे त्या दोघांना एकत्र आणण्याचं तिने इथे शपथ घेतलेली असते. आता इकडे निरुपाची आहे ती सत्याला भरवत असताना पंकज विचार करतो, इथे हिचं काय चाललेलं आहे, ही भरवत आहे, त्याचबरोबर इथे मला ज्या माझ्या मनामध्ये ज्या गोष्टी येत आहेत त्या अगदी बरोबर असतील का, म्हणजे माझा जो संशय आहे तो खरा ठरेल का, असा विचार पंकज इथे करत असतो. तर आता असा विचार केल्यानंतर इकडे मात्र पूर्ण पार्टी वगैरे झालेली असते. निरुपा पाणी पिण्यासाठी किचनमध्ये येते आणि तेव्हा इथे ती विचार करत असते, कोणाला काय बोलावं काय नाही हे अजिबात कळत नाही. खरं तर विषयाचं आणि त्याचबरोबर इथे टायमिंगचं अजिबात कोणालाही पडलेलं नाही आहे, सगळ्यांना आपापली पडलेली आहे. तेवढ्यातच पंकज येतो आणि म्हणत असतो, काय झाले मॉम? तेव्हा ती म्हणत असते, काय काय झालं, काय नाही झालं, सांग ना तू. इथे एवढं इन्व्हेस्टमेंटचा आपण विचार करतोय, एवढा तो मुद्दा उकरून काढण्याचा प्रयत्न करतोय, पण पुन्हा 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 त्याच गोष्टी होत आहेत. ही बया नेमकी आली कशाला आहे? इन्व्हेस्टमेंटचं नाव काढलं तर काहीच कळत नाही किंवा ती काही बोलतच नाही. त्यावर पंकज म्हणत असतो, मॉम तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का? माझा तर संशय वेगळाच आहे. कसला संशय? तुला आता बोलणार आहेस का, नाहीतर 2 मुस्काटीत देईन ठेवून. त्यावर पंकज म्हणत असतो, हे बघ, मला असं वाटतंय की इकडे सुधाकर आणि परी ह्या दोघांचा मुलगा म्हणजे सत्य आहे. कारण बघ ना, त्यांचे किती मॅचिंग होतात, केस त्याचबरोबर डोळे, ह्या सगळ्या गोष्टी अक्षरशः परीशी मिळत्या जुळत्या आहेत. हे सगळं काही बोलल्यानंतर आता मात्र निरुपा रागानेच पंकजकडे पाहत असते. तर आता आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग फारच इंटरेस्टिंग असणार आहे, कारण उद्याच्या भागामध्ये आपण पाहतो की मध्यरात्र झालेली असते आणि तेव्हा पंकज देविकाला घेऊन घराबाहेर पडतो, म्हणजे हॉलमध्ये पडत असतो. आणि हॉलमध्ये पडल्यानंतर देविका म्हणते, काय चाललंय तुझं हे, प्लीज हे सगळं थांबव ना. पण तेव्हा पंकज म्हणत असतो, तुझ्या एक गोष्ट लक्षात येते
येते का? मला असं का वाटतंय की इकडे लग्नाच्या अगोदर सुधाकर आणि त्याचबरोबर परी हे लव रिलेशनशिपमध्ये होते आणि त्यांचाच मुलगा सत्या असावा असं मला वाटते. तेव्हा देविका म्हणत असते, काय? तेव्हा लगेच आता पंकज म्हणत असतो, हो मी तुला जे सांगतोय ना ते अगदी बरोबर आहे. तर प्रेक्षकांनो, अशाच नवनवीन डेली मालिकांचे अपडेट आणि रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत पाहत राहा साधी माणसं.